नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपल्याला लागलेलं आहे भाडं। सो आपण तेच व्हिडिओ बनवणार आहोत, भाड्याला जाताना आणि येताना। आणि असं भाडं लागले की पेवे गावामधलं भाडं आहे, थोडंसं लांब आहे। सो जाता येताना तुम्हाला मी तिकडचं काय आजूबाजूचा परिसर आहे सो त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा। आणि आपल्याला भाडं जे लागलेलं आहे ते घेऊन जायचं आपल्याला चिरलेल्या फळ्या, तर तेच आपल्या गाडीमध्ये मटेरियल भरणार आहे किंवा उतरणार आहे। सो आता आपला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि डायरेक्ट आपण तिथे जी गिरणी आहे तुम्हाला कटिंग करतात लाकडं किंवा फळ्या कशा प्रकारे चिरल्या जातात तिथे आपण डायरेक्ट तुम्हाला गेल्यानंतर दाखवतो। आणि त्यांचं काम देखील कसं असतं किंवा कशा फळ्या चिरतात किंवा प्रोसेस काय असते त्यांची ते पण तुम्हाला दाखवतो, तुम्हाला तिकडचा परिसर गेल्यावर दाखवतो। सो चला आपण आता निघूया, व्हिडिओ बघत राहा लास्टपर्यंत। तर मंडळी, आता आपण आलेलो आहे जी लाकडं चिरतात ती गिरणी। सो आपल्या गाडीमध्ये आता फळ्या लोड करतायत ते तुम्हाला दाखवतो आणि गिरणी पण तुम्हाला दाखवतो, लाकडे कशा प्रकारे चिरतात वगैरे ते तुम्हाला सगळं दाखवतो। आणि इथून डायरेक्ट आपल्याला जायचं आहे पेवे गावामध्ये। सो चला आता तुम्हाला ते सगळं दाखवतो। तर हे त्यांचं गोडाऊन आहे, म्हणजे समोरचं स्पेस आहे, सगळा माल वगैरे इकडे ते लोक काढून ठेवतात। इथे आपली गाडी लावलेली आहे, पाठीकडे सगळा लोड चालला आहे, म्हणजे लोड करतात आपली गाडी। फळ्या ज्या चिरलेल्या आहेत त्या टाकतात, हे बघा। तर आता मित्रांनो, आपल्या गाडीमध्ये लोड केलेला आहे फळ्यांचा आणि आपल्याला हे घेऊन जायचं आहे पेवे गावमध्ये। तो आपली गाडी चढेल की नाही सांगू शकत नाही, कारण तिकडे खूप मोठा चढ आहे, त्यामुळे बघूया, जर नाही चढली तर उतरावं लागेल, नाहीतर आपण ट्राय तर करणारच आहोत। बाकीचे सामान भरतात। किती राहिले दादा? 6 फुटी? 6 फुटी किती आहे दादा? पुढंच जाऊ दे मित्रा, पुढंच भर। हा, कार्पेट आहे बरोबर। दोन्ही बाजूला लोड असेल ना तर बरं पडेल ना। आतमध्ये जातोय पावरफुल फळी आहे ही। अशा प्रकारे हा जो मोठा होंडा दिसतोय ना झाडाचा, तो ह्या मशीनमध्ये टाकतात। त्याच्यानंतर मग पुढचं काम चिरकामाचं असतं। खूप मेहनत लागते मित्रांनो या गोष्टीसाठी आणि रिस्की काम आहे खूप। थोडा जरी पायावरती आला की डायरेक्ट पायाचा तुकडा, थोडं डेंजर काम आहे। ट्रॉलीवरती टाकतात, ही ट्रॉली आहे खाली, कम से कम 4 ते 5 टनाचा लोड घेते, इतकी ताकद आहे या ट्रॉलीमध्ये, म्हणजे 4-5 हजार किलो घेऊ शकते।
तर मंडळी हा बघा, हा मगाशी होंडा टाकलेला ना तो आता चिरायला सुरुवात केलेला आहे. हे बघा त्या काकांनी कमरेमध्ये रशी टाकले आणि हळूहळू जसं कट होईल तसं ओढतात, थोडी ताकद लावतात. आता त्याला असं व्यवस्थित कोरून घेतील. वरची सालं आहेत ती सगळी म्हणजे काढणार, त्याच्यानंतर आकारामध्ये आल्यानंतर त्याच्या फळ्या निघणार. तर चला, आपली गाडी पण आता लोड झाली, तो आपल्याला पण आता निघायला लागेल. हा एक मित्र आपल्यासोबत गाडीमध्ये आहे आणि दुसरे काका आहेत. निघूया. काय मटन बिटन घेतला हो का काय, भावरा बिवरा? मग काय लोड हा आहे, तेवढा काही लोड नाही. बघूया, तरी पण कोशिश करूया ना. तिकडे चढली तर ठीक, नाही तर उतरूया. आता आपण मेन रोडला बाहेर पडलोय ना. हे थोडं टर्न आहेत आणि या घाटामध्ये कसं थोडं रिस्क आहे हो. रस्ते बनवायचे ठेवलेत ना अर्धवट. काय या काय का किती किलोमीटर आहे हो पेव्या आपल्या मंडणगड मधून? हा, तर आता आम्ही पाचरळ या गावामध्ये थांबलेलो आहोत पाण्याची बॉटल घेण्यासाठी. आता आम्ही निघतो इथून परत पुढचा प्रवास. पियाली पण अजून काही चालू नाही झाले, वेळ लागेल. कुत्रा कसा गारव्याला झोपलाय. तर मंडळी आता आम्ही आलोय पेव्यामध्ये आणि हा चढ आहे. तर या चढामध्ये तुम्हाला दाखवतो गाडी चढते की नाही. खूप डेंजर चढ आहे. पण एकाच्या माझ्या मित्राची थांबलेली जागेवर जास्त लोड होता. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे हा चढ आहे. एकदम चढामधून आपली गाडी एकदम पद्धतशीर गेली आहे, तेव्हा तिकडे दिसते. तर आता आम्ही आतमधलं जे मटेरियल आहे ते उतरायचं काम करतो. हे बघा, इथे गाडी लावली. राजू दादा असेल का रे घरात? जाऊ द्या, आता वेळ होतो. परत दुसऱ्या भाड्याला जायचं आहे ना. चला आपण दोघांनी उतरवून टाकू फटाफट. झाडू पण आणली नाही रे, झाडू पण आणली नाही. गाडीत असते झाडू माझ्या. तर मित्रांनो आता निघतोय मी घराकडे जाऊन. चल चल येऊ. थोडी आपण पण भावाला मदत केली आणि हा एकदम डेंजर उतारामधून मी गाडी आणलेली आहे, चढामधून आहे बघा.
तर वाटली होती की गाडी चढणार नाही, पण चढली आहे. गाडी नवीन आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, पण भल्या भल्या गाड्या इथे उभ्या राहतात. एकदम सरळ उभा टपरा आहे. तर मित्रांनो, आता आलेलो आहे आपण पंधेरी मार्केटमध्ये. पंधेरी गाव आहे. पंधेरी गावाकडून आता आपण पुढे आपल्या मंडणगडकडे जायचं आहे. तर फटाफट निघायला लागेल आपल्याला. आणि तिकडे गेल्यावर आपल्याला छोटंसं अजून एक भाडं आहे, त्याच्यासाठी आपण नॉनस्टॉप जाणार आहे मंडणगडमध्ये. इथे पंधेरी गाव संपलेलं आहे आणि पंधेरीची इकडे नदी आहे. मित्रांनो, फायनली मंडणगडमध्ये पोचलेलो आहे आणि या ज्या गाड्या उभ्या राहिल्यात ती आमची संघटना आहे, युनियनची, ड्रायव्हर लोकांची. सो आपण गाडी याच लाईनमध्ये लावतो. तर आजचं आपलं भाड्याचं काम झालेलं आहे. तर मंडळी, तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ पण गाडीमधूनच स्टार्ट केला होता. सो आणि गाडीमधूनच आपण व्हिडिओ संपवणार आहे. व्हिडिओ खरंच आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर असंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.